भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमचा प्रिय बंधू बहिणीनो, येशू ख्रिस्तांच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद करतो परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करत्या परमेश्वर. धन्यवाद करतो राजा, ह्या सुंदरशा वेळी परमेश्वर, या दुपारच्या वेळी तुमच्या नावाचा गौरव करतो परमेश्वर. जसं तुमचं वचन म्हणतं परमेश्वर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर परमेश्वर. या सुंदरशा वेळी मी तुमच्या नावाचा धन्यवाद करतो राजा. पिता परमेश्वर, हा सुंदरसा वेळ तुम्ही आम्हाला दिला पिता परमेश्वर. आज जी काही सभा होणार आहे परमेश्वर, त्या पास्टरद्वारा तुम्ही आमच्याशी बोला परमेश्वर. आज तुमचं सुंदर वचन आमच्या अंतःकरणामध्ये छापण्यासाठी मदत कर राजा. धन्यवाद करतो राजा. इथून पुढची वेळ तुमच्या हाती सोपतो राजा. तुमच्या नावाचा गौरव करतो, येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन, आमेन. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. 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 हालेलुया.
किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. हालेलुया, 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 ओ हालेलुया, 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 हालेलुया. येशूची रक्त किती महान, पाप्याच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान, पापाच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान, पाप्याच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान, पाप्याच्या काच्यातून सोडविते. हालेलुया, 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 हालेलुया. येशूची शक्ती किती महान, शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, मला शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, मला शैतानी वार्यातून सोडविते. हालेलुया, 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 हालेलुया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाचं स्तुती असो. येशूच्या नावाने तुम्हा सर्वांना मी आमंत्रण करीत आहे. चला आजच्या वचनावर जाऊया. देवाच्या नावाच्या स्तुती असो. येशूच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. आजच्या वचनावर जाऊया. मत्तई 21 अध्याय त्याच्या 23 वचन. मत्तई 21:23. नंतर तो मंदिरात जाऊन शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडील जन त्याच्या जवळ येऊन म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने करता? तुम्हाला अधिकार कोणी दिला? येशूला बघून असं प्रश्न करतात, तुम्हाला अधिकार कोणी दिला बाबा? येशूला अधिकार कोणी दिला? देवबापाने येशूला पूर्ण अधिकार दिलेला आहे. मत्तई 28 अध्याय 18 वचनामध्ये, मत्तई 28:18 मध्ये, मॅथ्यू 28:18. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार येशूच्या हातामध्ये आहे. म्हणजे त्याच्या वाचन कोणाचा अधिकार चालत नाही. आणि येशू आम्हाला पाहून काय म्हणतो, त्याच्याकडे सर्व अधिकार आहे. पण त्याला बघून प्रश्न विचारतात, तुम्हाला अधिकार कोणी दिलं बाबा? आणि येशूला अधिकार देवबापाने स्वर्गीय पित्याने दिलेला आहे. योहान 1:12 मध्ये, जॉन 1:12, योहान 1:12 मध्ये येशूने म्हटलं, पण तू जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. तो देवाचा मुलगा आहे, देवाचा पुत्र होता. आणि तोच आम्हाला अधिकार देतो, तुम्ही देवाचा लेकर, देवाचा पुत्र म्हणून राहण्यासाठी मी तुम्हाला अधिकार देतो. कारण येशू ख्रिस्ताला जे ग्रहण करतात, स्वीकार करतात,
येशूच्या बद्दल सांगितलेलं आहे, तो देवाचा पुत्र आहे. लूक 1:35 मध्ये, लूक 1:35, लूक 1:35, येशूच्या जन्माविषयी मरियमला सांगताना देवदूताने असं म्हटलं, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परतपराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल, म्हणून ज्याचा जन्म होईल त्याच्या पवित्र देवाचे पुत्र असं म्हणतील. येशूच्या जन्माविषयी, येशूच्या जन्माच्या अगोदरच सांगतात की तो देवाचा पुत्र असं म्हणणार. म्हणून येशू देवाचा पुत्र आहे. आणि आमच्याकरता जगामध्ये मानवाचा पुत्र म्हणून तो जन्मला, पण त्याच्याकडे अधिकार आहे. केवळ तो देवाचा पुत्र नव्हे, सर्वांना देवाचा पुत्र होण्याचा अधिकार आम्हाला देत आहे. आणि रोमकरांस पत्र 8 अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाच्या मुले आहेत. पुढचं वचन, आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तर तरच. बघा, पवित्र आत्मा आमच्या आत्म्याबरोबर साक्षी देतो की आम्ही देवाच्या मुलं आहेत. आता जर देवाच्या मुलं आम्ही आहे तर देवाचा वारसही आहोत, देवाचे वारस आणि ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस. म्हणजे येशू देवाचा पुत्र आहे, त्याला स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व अधिकार आहे, सर्व काय त्याचा आहे. आणि देवाचा पुत्र, आम्ही देवाचा पुत्र झाल्यानंतर येशू ख्रिस्ताबरोबर आम्ही वारस बनतो, म्हणजे देवाच्या प्रत्येक आशीर्वादाचा आम्हाला हक्क आहे. तुम्ही उत्पत्ती 25 अध्याय 5 वचनामध्ये, उत्पत्ती 25:5 मध्ये म्हणतात, अब्राहामने आपल्या सर्वस्व इसाहकाला दिले, कारण इसाक त्याचा मुलगा आहे, एकलोता एक मुलगा, साराच्या पोटाने जन्मलेला. अब्राहामने सर्व काय तुम्ही उत्पत्ती 24 अध्याय त्याच्या 35 वचनामध्ये, उत्पत्ती 24:35, परमेश्वरने माझ्या धन्याला अब्राहामाला फार कल्याण केले आहे, तो तोर झाला आहे, त्याने त्याला गुर्रे, मेंढरे, सोने, रुपे, दास दासी, ऊंट व गाढवे दिले आहेत. पुढचं वचन, माझ्या धन्याची बायको सारा हिला वृद्धापकाळी त्याच्यापासून मुलगा झाला, त्याला त्याने आपल्या सर्वस्व दिले आहे. शेवटच्या या वृद्धापकाळी, शेवटच्या काळी साराला पुत्र जन्मला, इसहाक. आणि अब्राहामाने काय केलं, सर्व संपत्ती, आपलं जे काय होतं सर्व संपत्ती इसहाकाला दिले. हालेलुया. तसं आपण सुद्धा या शेवटच्या काळी देवाचे पुत्र झालेले आहे. 2000 वर्ष किती लोक येशू ख्रिस्ताला स्वीकार केले आणि देवाचे पुत्र झाले. आपण शेवटच्या काळी येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे. तर आम्हाला जसं अब्राहामने शेवटचे पुत्र इसहाकला, शेवटच्या काळी जन्मलेल्या पुत्राला सर्व काही दिलं, तर आम्ही देवाचं लेकरं आहेत आणि शेवटच्या काळी येशू ख्रिस्ताला स्वीकार केलेला आहे. तर आम्हाला परमेश्वर हक्काने सांगतो की येशूसारखं तुम्हाला सर्व काय देणार. हालेलुया. येशू बरोबर आम्ही वारस झालेलो आहे. म्हणून येशूने म्हटलं योहान 14:14 मध्ये, जॉन 14:14, योहान 14:14 मध्ये, माझ्या नावाने तुम्ही जे काही, तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. काही पण मागा येशूच्या नावाने, कारण आम्ही येशू बरोबर देवाच्या लेकरं आहोत. योहान 16:24 मध्ये, योहान 16:24, जॉन 16:24, तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. येशूच्या नावाने मागितलं तर सर्व काय भेटणार, आमचा आनंद भरपूर होणार, काही कमी पडणार नाही. कारण येशू ख्रिस्तामध्ये देव आमच्या सर्व काय गरजा पूर्ण करतो. तुम्ही
फिलिपिकरांस पत्र 4 अध्याय 19 वचनामध्ये, फिलिपिकरांस पत्र 4:19, फिलिपियन्स 4:19, माझा देव आपल्या संपत्तीनं रूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरविल. ख्रिस्ताद्वारे तुमच्या सर्व गरज देव बापा पुरवतो. कारण येशू बरोबर आम्ही देवाचे लेकरं आहे. सर्व गरज. म्हणून दाऊद म्हणतो स्तोत्र संहिता 23:1, स्तोत्र संहिता 23:1, देव माझा मेंढरपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, मला काय गरज पडणार नाही. कारण तो मला पुढच्या वचनामध्ये 2 वचनामध्ये तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो. म्हणजे हिंदीमध्ये आम्ही गीत गातो ना, वादी पहाड़ी में हमें ले चलता है, जहाँ पर सुखदाई झरणी बहती है. हां, येशू ख्रिस्त द्वारा आम्हाला देवाचा पुत्र होण्याचा अधिकार येशू देतो. आणि पुढचा अधिकार काय देतो? लूका 10:19, लूक 10:19, लूका 10:19 मध्ये म्हटलेलं, येशूने काय म्हटलं? पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हाला काही एक बांधणार नाही. हे पहा, साप आणि विंचू म्हणे यांच्यामध्ये काय आहे? विष आहे. या विषारी जंतू कुठला असू दे त्यानं तुम्ही पायानं तोडू शकतो. आणि शत्रूच्या सर्व शत्रू कोण आहे? शैतान आहे. त्याच्याकडे शक्ती आहे. शक्ती आहे म्हणतं, हो आहे, पण त्या सर्व शक्ती वरचा अधिकार येशू आम्हाला देत आहे. हालेलुया. शत्रूच्या वरचा. जसं आपण जुराळाला बघून काही जण घाबरतात, पण आपण घाबरत नाही. सरळ जुराळाला पायाने तोडून टाकतो. आणि मुंगीला पण आपण घाबरत नाही, मुंगीला पायाने मारून टाकतो. पण आपण बिच्छू आणि सापाला पाहिलं तर भीती वाटतं, बापरे साप ठेसला तर मरणार बाबा. पण येशू म्हणतो नाही, घाबरू नका, त्याच्यावर तुम्हाला अधिकार दिलेला आहे. हालेलुया. म्हणजे कुठलाही विषय असू दे, कुठलाही झेरचा गोष्ट असू दे, येशू त्याच्यावर अधिकार देतो. आणि शत्रू शैतानाचा, कारण आमचे शत्रू कोण आहे? शैतान आहे. पेत्रांची पहिली पत्री 5:8 फर्स्ट पीटर 5:8, पेत्रांची पहिली पत्री 5:8 सावध असा, जाहीर रहा, तुमच्या शत्रू कोण आहे? शैतान. हा गरजणार या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. शत्रू शैतान आहे, कोणाला गिळा. पण आपण कसं त्याचा सामना करावं? 9 वर्स 9, त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा. विश्वासामध्ये दृढ उभे राहा. कारण तुम्हाला माहीत आहे की जगात तुमच्या बंधुवर्गाला आशिष दुःखे भोगावी लागत असेल. शैतान लोकांना दुःख देतो, कष्ट देतो. बायबलमध्ये अय्यूब नावाचा एक उत्तम व्यक्ती होता. त्याला देवापण पुष्कळ आशीर्वाद दिलं. अय्यूब 1:10 पाहत आहे, जोब 1:10, अय्यूब 1:10. शैतान म्हणतो, हे परमेश्वरा, तू त्याच्या घर व त्याच्या सर्वस्व या भोवती तू कुंभन घातले आहेस ना, तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना, व देशात त्याचे धन वृत्ती पाहत आहे ना. शैतानाला बघवेना, अरे बापरे, देवबाबाला किती आशीर्वाद दिला बाबा, त्याच्या संपत्ती संपूर्ण देशामध्ये भरत आहे आणि मी त्याला स्पर्श करूच सरू शकत नाही. देवा त्याच्या चारोभोवती भिंत घातलेला आहे. कारण जकरिया 2:5 वाचत आहो, जकरिया 2:5, जकरिया 2:5 परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन व तिच्या टाई मी तेजरूप होईल. एक अग्नीचा भिंत देवबापा टाकत आहे. आमच्या चारोभोवती अग्नीचा भिंत आहे. तुम्ही दुसरा राजा 6:16-17 2 किंग्स चॅप्टर 6 वर्स 16-17,
दुसरा राजा 6:16-17 पाहत आहे. इथे एलिशा नावाचा संदेष्ट आहे. त्याच्या नौकराला भीती वाटली, कारण ज्या डोंगरामध्ये एलिशा आणि त्याचे नौकर होते त्या डोंगराच्या चारोभोवती शत्रूचं सेना आलेलं आहे एलिशाला धरून येण्यासाठी, पकडून येण्यासाठी. तेव्हा एलिशा म्हणतो, अरे भिवू नकोस, त्यांच्या पक्षाच्या आहेत, त्याच्याहून अधिक आपल्या पक्षाच्या आहेत. एलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, त्याला दृष्टी दे. म्हणजे डोळे म्हणजे हे डोळे नाही, आत्मिक डोळे उघड. आणि परमेश्वराने त्या नौकराचे, तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, एलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असं त्यांना दिसले. बाप रे, शत्रू सेना खाली उभे आहेत, डोंगराच्या खाली. पण डोंगर संपूर्ण कशाने भरलेला आहे? अग्नीच्या रथ आणि अग्नी घोडे. कोणासाठी? एलिसासाठी. हालेलुया. तसं आमच्या चारोभोवती देवबापा अग्नीचा भिंत घालतो आणि अग्नीच्या घोडे आणि रथ आमच्या चारोभोवती आहेत. घाबरू नका. हालेलुया. म्हणून शैतान त्याला स्पर्श करू शकत नाही. आणि शैतान काय म्हणतो? या आयुब 1:11 दे बापा, तू तुझा हात पुढे कर ना. त्याच्या सर्व गोष्टीमध्ये तो तू आपला हात पुढे करून, जोब 1:11 आयुब 1:11 तो आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्व लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझ्या आहेर करेल. हे प्रभू, तुझा हात पुढे कर आणि त्याला स्पर्श कर, त्याच्या सर्व संपत्तीला स्पर्श कर. आणि देवाने काय म्हटलं 12 वचनामध्ये? हे तुझ्या आधी देतो बा, तू काय काय करायचं कर, पण त्याच्या जीवाला हात लावायचा नाही. प्रभू म्हणतो, परमेश्वर शैतानाला म्हणाला, पहा, त्याच्या सर्वच तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नकोस. मग शैतान परमेश्वरासमोर निघून गेला. काय केलं माहिती आहे का? आयुबाच्या सर्व संपत्ती त्यांनी एकच दिवसामध्ये उडवून टाकली. आयुबचे जितकं संपत्ती होते सगळं गायब झाले. आणि 10 मुले होते, त्यांच्यावर वारा आला जोराने आणि त्यांच्या घरावर घर पडला. 10 मुले पण मेले, सर्व गेला. शैतान म्हटलं, आता बघूया. आयुब देवाच्या नावाला नाकार करणार, देवाचा विश्वास ठेवणार नाही. पण आयुब 2:3 लिहिलेलं आहे. आयुब 2:3 जोब 2:3. परमेश्वराने शैतानाला विचारले, अरे माझा सेवक योग, त्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीच्या सात्विक सरळ देवाला भिवून राहणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. त्याचा विनाकारण नाश करण्यास तू मला चितवलेस, तरी तो आपल्या सत्वाला दृढ धरून राहिला आहे. हालेलुया. तू मला उगाचच मला सांगितलं त्याच्या संपत्तीवर हात ठेवून बघा. नंतर आयुबच्या शरीरावर देवापाने त्याला जागा दिली, शरीराला सतवला, फोडी आले सगळं संपूर्णामध्ये. पण शेवटी काय झालं? आयुब 42:10 जोब 42:10 आयुब 42:10 देवाने काय केलं? इयोबाने आपल्या मित्रासाठी प्रार्थना केली. देवा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी इयोबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. हालेलुया. आता शैतान नाकामध्ये बोट ठेवला. अरे बापरे, कशाला भानगडीत पडलो बाबा, जे होते त्याच्यात डबल मिळाले. आमच्या देव शत्रूवर आम्हाला अधिकार देतो. हालेलुया. शत्रू शैतान तुम्हाला काही करू शकत नाही. कारण 1 योहान 3:8 फर्स्ट जॉन 3:8 1 योहान 3:8 पाप करणारा शैतानाचा आहे. कारण शैतान प्रारंभापासून पाप करत आहे. शैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचे पुत्र येशू ख्रिस्त प्रकट झाला. तुम्ही पाप केलं तर तुम्ही शैतानाचा आहे. तुम्ही पाप नाही केलं येशूचं आहे. तुम्ही येशूच्या लेकरं असलं तर तुमच्यासाठी येशू काय करतो? शैतानाचे सर्व कृत्ये नाश करतो. तुमच्या विरुद्ध कुठलाही त्याचा अधिकार, त्याचा हतियार उठू शकत नाही. यशाया 54:17 आयशाया 54:17 यशाया 54:17 तिथे लिहिलेलं आहे, तुझ्यावर चालण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. कोणी हत्यार चालू शकत नाही.
आता आपण प्रार्थना करणार आहोत. देवबापा आम्हाला येशूच्या हातामध्ये सर्व अधिकार आहे आणि दोन अधिकाराबद्दल पाहिलेलं आहे. एक तर आम्ही देवाचं लेकरं होण्यासाठी देवबापाने आम्हाला अधिकार दिलेला आहे. दुसरं सापाला बिच्छूला पायाने तुडवण्याचा आणि शत्रू शैतानाच्या सर्व सामर्थ्यावर आम्हाला हक्क मिळण्याचा एक अधिकार देवबापा आम्हाला दिलेला आहे. तुम्ही आज आपण डोळे झाकून प्रार्थना करूया आणि देवाकडे पाहूया. माझे प्रिय मित्रांनो, या जगामध्ये शैतानाला जिंकणारा एकच आहे, येशू ख्रिस्त. आणि येशूचं नाव सांगितलंच शैतान पळून जाणार. आणि देवाचं लेकरं म्हणून होण्यासाठी अधिकार केवळ येशू ख्रिस्त देऊ शकतो आणि देतो. या जगामध्ये कित्येक तरी देवाला आपण मानतो, पण कोणी असं सांगितलं का देवाचं लेकरं मी तुम्हाला बनवतो? देवाचं लेकरं देवाचं कोणालाच आपण सांगतो, पण तुम्हाला आणि आम्हाला देवाचं लेकरं होण्याचा अधिकार येशू फक्त देतो. कारण येशू ख्रिस्त तुमच्या पापासाठी आपल्या जीव दिलेला आहे. तो मेला, गाडीला गेला, तीच जिवंत उठला. जिवंत प्रभू येशूच आहे. त्याच्याकडे तुम्ही पाहणार का? येशू माझ्या पापाचे क्षमा कर, मला पण तुझ्या लेकर बनवून स्वीकार करून घे, यापुढं मला देवाचा सर्व आशीर्वाद पाहिजे म्हणणार का? पाहूया देवाकडे. पवित्र देवपादनी वाप्रभू राजा, तुला पाहून विचारले, अरे तुला कोणी अधिकार दिला? पण तू म्हणतो स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तुला सर्व अधिकार आहे, स्वर्गात पृथ्वीवर काही पण करू शकतो प्रभू. आणि देवाचा लेकर होण्याचा अधिकार तू आम्हाला देतो. म्हणजे येशू ख्रिस्तासारखा सर्व काही आम्हाला मिळू शकतो. आमच्या सर्व गरजा पूर्ण होतो. आज पण तुझ्याकडं आरोळी मारतात, हात पुढे करून, देवबापा माझ्या पापाचे क्षमा कर, मला तुझ्या लेकरं म्हणून स्वीकार करून घे प्रभू, असं म्हणणारा प्रत्येकांना स्वीकारून घे. त्यांचं सर्व पाप क्षमा कर प्रभू. आणि त्यांच्या मनामध्ये हे निश्चय भेटू दे, मी देवाचं लेकरं आहे, येशू बरोबर देवाचा मी पुत्र आहे. आणि जे काय त्यांच्या गरजा आहे सर्व पूर्ण कर प्रभू. आणि शैतानाच्या सर्व कामाला आज नाश करून टाक प्रभू. शैतानाच्या कृत्याला नाश करण्यासाठी आला. तुझ्या लेकराविरुद्ध शैतान काय पण करू दे, काही षडयंत्र करू दे, काय हत्यार आणू दे, सर्व नष्ट करून टाक प्रभू. आणि कुठलाही विष त्यांच्यावर लागायचं नाही प्रभू. आणि त्यांना सांभाळ. त्यांच्या भोवती तू स्वर्गदूताच्या भिंत घाल, अग्नीचा भिंत घाल, येशूच्या रक्ताचा भिंत घाल. त्यांना सांभाळून घे प्रभू. या वर्षी देवबापा तुझ्या आशीर्वाद त्यांच्याबरोबर असू दे आणि शैतान जवळ यायला नाही पाहिजे. असा सांभाळ चालव, आशीर्वादित कर. आणि विशेष रूपे परीक्षेसाठी तयार होतात आमच्या लेकर बाळासाठी प्रार्थना करतो. चांगलं ज्ञान बुद्धी दे प्रभू आणि आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. अमेन अमेन. गॉड ब्लेस यू. देवबापा तुम्हाला आशीर्वाद करो. अमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653561 किंवा 9833333722 किंवा 932334244695.